नमस्कार सर. नमस्कार. मी सूर्यकांत जगदाळे. बर. सर, या गावातच लहानाचा मोठा झालो, याच शाळेत शिकलो. सर, मला त्याची परतफेड करायची आहे, शाळेला काहीतरी मदत करून. मदत करायची आहे? जरूर करा. आईबाबांचं नाव द्यायची इच्छा असेल ना तर ते मात्र जमणार नाही, कारण आधी 4 लोक रांगेत आहेत. नाही नाही, मला तशी मदत करायची नाही आहे सर. मग तुमचं गणित चांगलं आहे का? का? नाही म्हणजे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचा शिक्षक पाहिजे. मिळाला तर टिकतच नाही हो. नाही, मला 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन. नाही नाही सर, मी कॉम्प्युटरबद्दल बोलतोय. कॉम्प्युटर हा आजकालचा परवलीचा शब्द आहे सर. असं? ज्याच्यामुळेच माझ्यासारख्याला CRS घ्यावे लागले. या मुलांवर तशी वेळ येऊ नये सर. काळजी करू नका, तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही. कारण 8वी 10वीच्या विद्यार्थ्यामध्ये 50% गळती आहे. 7वी 8वीची पोरं पास नापास झालीत याची शिरगणती होती की नाही कुणास ठाऊक. नाही सर, पण मला असं वाटतं की आपण जरा पुढचा मोठा विचार केला तर. कुणीतरी तो विचार केलाच असला पाहिजे, म्हणून तर तुमची नोकरी गेली. अहो, आपल्या 100 कोटीच्या देशात कॉम्प्युटरची गरज आहे. अहो, 100 कोटी म्हणजे 200 कोटी हात झाले. 200 कोटी गुणिले 10, 2000 कोटी बोटं झाली. हिशेब करायला कमी पडतात का? सर, मी कॅल्क्युलेटरबद्दल नाही, मी कॉम्प्युटरबद्दल बोलतोय. फरक कळतो मला. कॅल्क्युलेटर आणि कॉम्प्युटर ह्यातला जर फरक मला कळत नसताना तर मला इथं हेडमास्टर कोणी केलं नसतं. नाही नाही सर, तसं मला म्हणायचं नाही आहे. तुमच्या ऐकण्यामध्ये जरा काहीतरी. सगळ्यांना सगळं काही ऐकू येतं, पण ऐकणारा जर मनस्थितीत नसेल ना तर जमणार कसं? म्हणजे मला सांगा, आपला देश शेतीप्रधान आहे. मग आपल्याला शेती पदवीधर पाहिजेत का डाटा एंट्रीवाले पाहिजेत? पावसात जसे खेकडे पकडावेत ना तशी पोरं पकडून आणावी लागतात आम्हाला शिकण्यासाठी. विद्यार्थी कोण आणि शिक्षक कोण यातला फरकच कळत नाही. जिथं गुरं राखायला पोरं जन्माला घालायची हा विचार, तिथं कसलं आलं शिक्षण आणि कसली आली शाळा. सरकारनं आम्हाला पगार द्यावा म्हणून जबरदस्तीने ही पोरं आम्ही आणून तिथं बसवतो. ज्या गावामध्ये दिवसातून 2दा बस येते तरी फरक पडत नाही, तिथं जग पुढं गेलं काय आणि मागं राहिलं काय, काय फरक पडणार आहे? पडली, आता काय करायचं? अरे चल चल पळी, चल पळ.
हे, हे, हे. ओके, मी त्यांना एक इंजेक्शन देतो. उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर येतील. आणखी तसं काय वाटलं तर मला तुम्ही बोलवून घ्या. हा. बाहेर ये, काय बाहेर ये. अगं, काय ते सांग ना पण. हळू इथे बाहेर ये. मी तुला सांगते ते काय, ऐक. काय? तुझा हट्ट का तू पोलिसांना का नाही कळवतेस? अगं तिला शुद्धीवर तर येऊ दे. तुला कळत कसं नाही? तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलंस म्हणजे ती लग्न झालेली बाई आहे. हं? तू तिला घरात आणून ठेवलीस. तू असतोस एकटा. उद्या तिच्या घरच्यांनी जर पोलिसात कंप्लेंट केली, पोलीस इथे आले, त्यांना इथे मिळाली, तर काय होणार? तू फुकटचं अडकशील ना. मी सांगायचं काम केलं. तुला काय करायचं ते कर. जा. काय होय? पाणी? गंगूबाई, आता कसं वाटतंय? कोण तुम्ही? निशी. निशी? निशी कोण?